गणपती येतोय। शिट्टी वाजव। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या व्लॉगमध्ये। तर थँक्यू, आपले 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेत आणि आता आम्ही भायखळ्याला थांबलो। पाऊस बघा केवढा आलाय। तर मी जॅकेट आणि लेंगा आणला। हे लोक सगळे भिजणार आहेत कारण का यांनी काहीच आणलं नाही आहे। आणि मी आता वरतून आपली स्टिकमधनं काढतो, एक व्ह्यू देतो तुम्हाला। तर थँक्यू आपले 1K सबस्क्रायबर केल्याबद्दल। आणि आजचे जे गणपती आगमन आहेत ते आपल्याला बघायचे आहेत आणि आज आपण खूप मजा करणार आहे। आणि काका एक तिकडे रिवर्स करतात मूनवॉक। आणि आता आम्ही इकडनं सगळं सेटअप करून, मी म्हणजे जॅकेट आणलं आहे, बाकीचे हे लोक तर भिजतील सगळे, पण आपण आजचे जे गणपती आगमन आहेत ते बघायला सुरू करूया। चिंतामणीला येताना चिंचपोकळीला दिसलेलं म्हणजे काही आगमनं चालू आहेत ते, पण आता बघूया पुढे जाऊन कसं काय होतं ते मी तुम्हाला दाखवेन। तर आता आम्ही इकडे भायखळ्याला ट्रेन पकडले आणि आता आम्ही चाललोय इकडनं। तिकीट दाखव। कोणाकडे तिकीट? आपल्या तिघांचे कोणाकडे? तर मित्रांनो, आपण इकडे आलेलो आणि इथे तुम्ही पण गणपती बघायला आलात का रे? गणपती बघायला लहान लहान पोरं पण आलेत। आणि मागे गणपती बघू शकता, खेतवाडीचा लंबोदर दिसतोय, खूप मोठी मूर्ती आहे। खूप मोठी अशी मूर्ती आहे, गदा घेतली आणि आपला भारताचा तिरंगा आहे हातात, बघू शकता कसली सुंदर मूर्ती आहे। तर बाप्पा अशीच साथ राहू दे, आज जसे 1K केलेस तसे उद्या खूप अजून यश दे। तर आता आम्ही इकडे चिंचपोकळीच्या स्टेशनच्या ब्रिजवरती चालत आलो आहे आणि समोर पण अजून एक गणपती चालू झाला यायला। त्याच्या अगोदर पण एक गणपती होता पण तो आम्हाला भेटला नाही कारण का गर्दी होती तिकडे। आणि हा आता कोणता बाप्पा आहे? हा इच्छापूर्ती आहे, कोणता आहे ते बघू। तर आता मी वरतून शूट घेतोय, तर तुम्ही बघा। वरती कॅमेरा पाठवते तर आवाज काही येणार नाही, पण बघू। तर पाऊस जोरात यायला लागलाय आणि हे बघा सगळे भिजलेत। तर पाऊस बघा, पाऊस एवढा जोरात आहे की हे माझा नॅपकिन जो कॅमेरा पुसायला आणलाय तो ह्याने डोक्यावर घेतलाय। चल मेरी गली में। एवढा घाण ओरडू नको रे। तर आता पुढे जातो आम्ही, पुढे कोणता गणपती बाप्पा आहे ते बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो। तर त्याला माझ्यासोबत असेच बनून राहा आणि मजा करूया आपण गणपतीला। पण ह्या लोकांची तुम्ही दशा बघू शकता कशी भिजतायत, पण एक मजा आहे गणपती आगमनाला। आणि आता इथे ढोलचा मला आवाज येतो तर मी तिथे चाललोय, तर तुम्ही पण चला माझ्यासोबत आपण मजा करूया, गणपती बघूया।
आणि ह्यांनी माझ्या रुमालाची पार दशा करून टाकले, डोक्याचं टोपरं बनवून टाकलं. असं वाटतं एक सामान ठेवायला. तर चला तुम्हाला गणपती बाप्पा दाखवतो. आणि आपली ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये टाका गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला बाप्पा दाखवतो आणि हे लालबागचं डेकोरेशन बघून घ्या तुम्ही. तुम्हाला एक अंदाज येईल डेकोरेशनचं काय असेल डेकोरेशन. आणि चला पुढे गणपती बाप्पा बघायला. मोरया दाखवतो मी. आज ना ऋषी ते मोठं ब्लॉगर. तुझं नाव काय आहे? माझा ब्लॉग बघ तुझा मी टाकतो. हा बाय. खूप बारीक बारीक पोरं आहेत पण त्यांना ब्लॉग कधी येणार तिकडनं खूप बाप्पा दिसतात. आता येताना तर तिथं जायचं आहे आता आपल्याला. पोरं विचारतात ब्लॉग कधी येणार, तर 1-2 दिवसात टाकायलाच लागणार या पोरांसाठी ब्लॉग. तर चला पुढचे बाप्पा बघूया. पूर्ण बाप्पाच्या मूर्तीचा हात तुटलाय एवढा, म्हणजे एवढी मोठी मूर्ती आहे ही. बाप्पाच्या मूर्तीचे जे महादेवाची मूर्ती आहे बाप्पाच्या मूर्तीच्या वरती, तिचा हात पूर्ण क्रॅक झाला आहे.
एक साईड हात काढलेलाच आणि पण एवढ्या मूर्त्या मोठ्या मूर्त्या बनवू नका की म्हणजे जेणेकरून असं काय होईल. खूप जोरात पाऊस आलाय, लोकांची धावपळ चालू झाली बघा. गणपती तुम्हाला बाप्पा दाखवतो. पाऊस बघा केवढा पडतोय. आणि इकडे शिव कल्लोळ ढोल ताशा पथक पण आलंय. तर सगळे भिजले, सगळ्यांचे तारंबळ झाले पावसामध्ये. बाप्पा बघा पूर्ण फोनवरती पाणी सांडलं. सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. खेळ पाऊस बघा किती आहे.
जे 2 बाप्पा आहेत ते बघूया आपण आणि नंतर मग मी तुम्हाला दुसरे बाकीचे गणपती बाप्पा दाखवतो. गणपती बाप्पाचा हात लागतोय तर त्यामुळे ते लोक तिकडची जी मॅग्नेट वगैरे गाड्या आहेत त्या आतमध्ये दाबतात, ढकलून दाबतात डायरेक्ट गाड्या आतमध्ये. म्हणायचं गेलं तर खूप बाप्पा आपल्याला दिसणार आहेत आपल्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही बघाल नंतर. आपल्याला खूपच बाप्पा बघायला भेटत आहेत. डोंगरीचा राजा गेला आणि आता हा पाल बाजारचा राजा.